हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज आहे संडे 26 जुलै. तर संडे म्हणजे रेस्ट डे असतो आज आमचा. तर तुम्हाला एक आज आमचं मॉर्निंगचा इथला एक व्ह्यू दाखवेन. बघू शकता तुम्ही इथे पाऊस हलकासा थोडा पडत आहे. वातावरण बघू शकता, एकदम ढगाळ वातावरण आहे. किती वाजलेलं माहीत नाही मला. तर संडे असल्यामुळं आज आपण ट्राय करणार. एक खूप दिवस झाले बेंगलोरला येऊन, ऑलमोस्ट आता 5 ते 6 महिने होते. तर त्यामुळे आज एक आपण नवीन डिश ट्राय करणार आहोत. शेफ संतोष आज मी बनवणार आहे दालचा. सोलापुरी दालचा म्हणण्यापेक्षा हैदराबादीचं रेसिपी आहे. मी आधी पण माझं एक यूट्यूब चॅनलवरती टाकलेलं आहे. तेवढा काय व्ह्यूज नाही, असं टाईमपासला टाकलं होतं. तर चला, तुम्हाला मी व्लॉग पण होऊन जाईल. एक छोटंसं रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन. ओके, प्रिपरेशनच्या वेळी तुम्हाला मी भेटतो. तो चलो काहीच. सो किचनमध्ये आलेलं आहे आपण. ॲक्टिव्ह ट्रॅकरनं काय होतं माहीत नाही मला. सगळ्यात आधी आपण घेतलेलं आहे चॉपिंग बोर्ड. चॉप माझा हत्यार तुम्हाला दाखवतो. मला जेव्हा किचनमध्ये काहीतरी पाहिजे असतं ना, मला कधीच मिळत नाही. चाकू, मोठा चाकू. हो, गॉट इट गाईज. ह्याला ना शार्प करण्यासाठी ना मी एक ॲमेझॉनवरून प्रोडक्ट मागवलेला आहे. ओके, ह्याला काय म्हणतात, स्टोन म्हणतात. कुठला स्टोन म्हणतात मला काय आयडिया नाही, बट मी तुम्हाला दाखवतो. ह्याला ना शार्प करायचं असतं, पाण्यामध्ये थोडं भिजवून शार्प करायचं असतो. तर एक डेमो दाखवेन मी तुम्हाला. ठीक आहे, एक सेकंड. तुम्ही इथं बघू शकता की नाही. परत किचन खूप घाण आहे, थोडं मॅनेज करून घ्या. ठीक आहे, चलो मी तुम्हाला दाखवतो. तर सो टेक दिस. असं करायचं असतं. असं यू कॅन मेक इट शार्प लाईक दिस. ओके, मला ना शार्प खूप आवडतो. ठीक आहे, चॉप करण्याआधी ना कधी पण मी काय करतो, चाकू प्रॉपरली शार्प करून घेतो. ठीक आहे, तर हे आहे. अर्धा तास आधी मी भिजवलं होतो मसूर डाळ आणि काय म्हणतात तूर डाळ. ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहिती नाही काहीच. तूर डाळला काय म्हणतात? तूर डाळला काय म्हणतात? लेंटिल्स मला पण माहिती आहे. जाऊ द्या, मी तुम्हाला एडिटिंगमध्ये करून नाव टाकून देतो. अरहर की डाळ, मसूर डाळला काय म्हणतात मला पण काही आयडिया नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सुरुवात करूया. काय काय इंग्रेडिएंट्स लागतील आपण स्टार्ट करू. चलो गाइस, इधर हम इसको रख देते हैं. ओके, वी आर टेकिंग 2 ऑनियंस. ओके, 2 ऑनियंस, इसको कट करना है. तर हे आहे, ह्याला काय म्हणतात? ह्याला म्हणतात दुधी भोपळा. दुधी भोपळा हे अर्धा आहे. एवढं नाही टाकणार, आता बघू किती टाकायचं आहे. ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलं होतं, मी भिजवलेलं आहे मसूर डाळ आणि तूर डाळ. तो भिजल्यानंतर खूप जास्त फुगलेलं आहे. ओके, आणि अजून काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते आपण एकदा बघूया. हम ले रहे हैं पुदीना, धनिया, कोथिंबीर आणि मला मिरची 2 काढून दे ना. असं मधी सेंटरमध्ये असं ना एक आडवा काय म्हणतात ऑपरेशन केलेलं आहे. ठीक आहे, कोथिंबीर, धनिया की बारी है अभी. You can see the skill guys. ह्याला पूर्ण नागडं करून टाकलेलं आहे आता आपण. सो तुम्हाला काय करायचं आहे, असे बारीक तुकडे करायचे आहेत. 2 गोष्टी करू शकता. आयदर तुम्ही हे कुकरमध्येच टाकू शकता, पण मला काही गोष्टी नाही आवडत तशा. आपण ह्याला प्रॉपरली कुक करू. ठीक आहे, आता आपण इथं कुकर घेऊयात. तर 1 वाटी टाकलेलं आहे ना, त्याचं डबल आपल्याला पाणी गरम टाकायचं आहे. आता मेजरमेंट करून टाकायचं होतं, पण आमच्या मॅडमनी डायरेक्ट टाकलेलं आहे. आता गरम पाणी कसं मॅनेज करणार आहे मला काहीही आयडिया नाही आहे.
तर तोपर्यंत आपण मसाल्याचं सामान घेऊया. डब्बा मसाल्याचा डब्बा घेऊया. सॉरी थोडासा हळदी आपण टाकू. ओके, थोडासा मीठ ओके. तर इथे केटलमध्ये ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मी. तर मेजरमेंट इतकं का बरं करतो म्हणजे मोस्टली काय होतं, जे नवीन लोक असतात ते अंदाजे पाणी टाकतात. त्यामुळं काय होतं, तुमचं कुकरमधलं विसलमधनं जे पाणी आहे ना, डाळ आहे, ते पूर्ण तुमचं गॅसवरती सांडून जातं. मेक शुअर करा. आता गरम पाणी असल्यामुळं तुम्ही वाटी नाही, पक्कड वगैरे काहीतरी यूज करू शकता. मला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी डायरेक्टली टाकत आहे. 1 वाटीला डबल वाटी टाकायचं आहे आपल्याला. इथं टिप म्हणजे तेच आहे, जे तुम्ही लीड लावता थोडंसं एक बॉईल आल्यानंतर लावा, जेणेकरून तुमचं जे ओव्हरफ्लो होणार नाही कुकर. सो हेच एक टिप आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. इथं थोडासा पुदिना घेतलेला आहे. पुदिना आपण टाकू. सॉरी, पुदिना टाकलेला आहे. श्रद्धा, हां, मोठ्याला टाकायचे. ठीक आहे, बस. ओके. आता टोमॅटो सगळे अर्धे ठीक आहे. अर्धे, फक्त सांगू नको खाली. ठीक आहे. कांदा टाकलेला गाईस, मला टाकलेला, मी टाकलेला, अर्धा टाकायला सांगितलं होतं. ओके, अर्धा. हां, मेक शुअर गाईस. ठीक आहे. वरचं झाकून एकच आहे ना? आता तुम्हाला मी डेमो दाखवेन गाईस. हे बघा. हो माय गॉड, तुम्ही बघू शकता थोडासा ही पाणी शिट्टी कमी झाली. यू कॅन सी हिअर थोडा देखील पण पाणी बाहेर पडलेलं नाही. 2 शिट्टी इनफ झालेलं आहे. लाईट कुकर साईडला ठेवून देऊ. त्याचं वाफ. आणि अजून एक गोष्ट सांगतो काय, जोपर्यंत वाफ पूर्ण जात नाही वरची झाकण काढायचा प्रयत्न करू नका. काढायचा प्रयत्न केला, काही तुमच्यासोबत ॲक्सिडेंट झाला, त्याला मी जबाबदार नसणार आहे. ठीक आहे. बाकी अजून काय काय मसाले लागणार आहे तुम्हाला मी सांगतो. 2 मिनटं द्या मला. सो गाईज, आपल्याला लागणार आहे गरम मसाला, बेडगी मिरची पावडर कलरसाठी. जर तुमच्याकडे नसेल तर यू कॅन यूज ही वाली लाल मिरची. आम्हाला कॅमेरा पर्सनची गरज आहे. यू कॅन सी हिअर. गार्लिक ऑलरेडी पील करून ठेवती शुद्ध. हे आणि हे अद्रक लसूण पेस्ट वापरू शकता तुम्ही. बट प्रॉब्लेम काय होतो माहीत आहे का, तुम्हाला जर टेस्टची खूप जास्त गरज असेल तर आय विल रेकमेंड अद्रक लसूण पेस्ट घरी बनवलेला. ओके. काय काय सांगितलं तुम्हाला? गरम मसाला, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला पावडर, हळद, कोरिएंडर धनिया पावडर. ओके, ठीक आहे. एवढे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. चला रेसिपीला स्टार्ट करू आपण. तोपर्यंत अद्रक लसूण पेस्ट, आय विल शो, सॉरी, हे जरा भांडे जरा गंजलेलं आहे. इग्नोर दॅट. ओके. शी इज व्हेरी एक्सपर्ट इन कुकिंग. रिॲक्शन वगैरे कुटण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. मला कुठत नाही, हे गोष्ट चांगलं आहे. जरा इथे आपण थोडंसं 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. नंतर मसाले टाकत आहेत. इलायची थोडं क्रश करून असं टाकायचं आहे. सगळे मसाले झाले टाकून. फिरव. ह्यात थोडंसं जिरे टाकायचं असेल असं मला वाटतंय. थोडासा कमी करू. ओके. सध्याने चमच्या वरच ठेवून गेलेलं आहे. नंतर मला गरम लागणार आहे. काही इश्यू नाही. सॉरी गाईज, कॅमेराचा अँगल मीच मॅनेज करू शकत नाही आहे. जे अर्धे कांदे उरले होते जे कुकरमध्ये टाकल्यानंतरचे, हे आता आपण शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदे थोडं शॅलो फ्राय झालं, गोल्डन फ्राय झाल्यानंतर त्यात नंतर अद्रक लसूण पेस्ट टाकणार. आता आपण अद्रक लसूण पेस्ट टाकलेलं आहे. गाईज, हायजीन नावाचा प्रकार आमच्याकडे नाही आहे बघा, हातानंच टाकतात. चांगलं एकदम त्याचं आतलं कच्चं पण जाईपर्यंत आपल्याला काय करायचं, फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर थोड्या वेळाने आपण ह्यात टोमॅटो ॲड केलेला आहे.
थोडासा ओके. आता इथे आपण टाकत आहे बेडगी मिरची पावडर. चुकून श्रद्धाकडनं थोडं जास्त पडत होतं तर परत आम्ही ते ह्याच्यामध्येच मसाल्याच्या डब्यामध्ये परत टाकायला सांगितलं तिला. त्यानंतर बाकीचे मसाले आपण ह्यात टाकणार आहेत, जसं की कोरिएंडर पावडर अर्धा चम्मच, त्यानंतर गरम मसाला अर्धा चम्मच. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जास्त लागत असेल तर जास्त पण टाकू शकता. नंतर मग त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत दुधी भोपळा ह्यात टाकून आपण ह्याला फ्राय करून घेत आहे. थोडंसं पाणी टाकूया कारण मसाला जळत होता. पाणी टाकून घेतलं ह्यात. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं ह्यात. हां, असं कधी पण शिट्टी वर करून ओपन करून बघा, ठीक आहे. वापरून गेलं असेल तर जातं. ओके, ह्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं. वा 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 वा, खूप छान येतं आहे. थोडंसं स्मॅश करायचं. आपण कशानं स्मॅश, अंगावरती सांडून घेशील, परत माझ्या नावानं रडत बसशील. दालच्याचा वेजीस शिजेपर्यंत आपण राईस इथे बघूया. मेजरमेंट आपण घेतोय 2 वाटी. 1 वाटी इनफ होते तरी संध्याकाळचं पण आम्ही आताच बनवून ठेवत आहे. तर त्यानंतर मस्त ह्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने एकदम असं ट्रान्सपरंट दिसेपर्यंत स्वच्छ एकदा धुवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा टॅप पाण्याने धुतलं, नंतर 2 वेळा फिल्टर पाण्याने धुवून घेतला. मग धुतल्यानंतर त्याला छन्नीमध्ये ठेवून मस्त एक 10 मिनटं त्याला ठेवायचं. मग नंतर आपण पुढचं प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. ह्यात कसुरी मेथी टाकायचं विसरलो होतो, नंतर टाकलं. ह्यात शिजलेलं आहे वेजीस सगळे, मस्त क्रश करून ह्यात टाकायचं आहे. तुम्हाला जास्त लागलं तर जास्त पण तुम्ही टाकू शकता तुमच्या हिशोबाने. नंतर ह्यामध्ये आपण आता डाळ टाकत आहे. घट्ट जर दिसत असेल नंतर तुम्ही थोडं गरम पाणी टाकू शकता. हे फक्त टाकत असताना मेक शुअर करा अंगावरती सांडू नये. कोमट पाण्यामध्ये चिंचेचं पल्प जे मी सोक करायला ठेवलं होतं त्याचं पाणी फक्त मी ह्या डाळीमध्ये टाकत आहे. चला तर इमलीचं पल्प आता डाळीमध्ये टाकूया. त्यानंतर आता आपण भाताचं फोडणीला चालू करत आहे. हां, बस जास्त झालं. इकडं तयार झालेलं आहे. हे गॅस चालू करशील थोडं. बटर टाकलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे ऑलमोस्ट. ओ गॉड, सॉरी, आय फॉरगॉट टू ॲड दिस वन. मीठ नाही टाकलं, नंतर टाकलं. ठीक. हे राईस असं टाकल्यानंतर अजून आपण एक गोष्ट, गरम पाणी नाही टाकलेलं आहे. ह्यात परत मीठ टाकून आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि पाणीचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगतो. जर 1 वाटी तांदूळ टाकत असेल तर तुम्हाला 1.5 वाटी पाणी टाकायचं. म्हणजे आता ह्या केसमध्ये आम्हाला 2 वाटी तांदूळ घेतलं होतं त्यामुळं 3 वाटी टाकत आहे. चला कुकरचं लीड आपण बंद करूया. आधी लीड लावायचं, नंतर मग त्याच्यावरची शिट्टी ठेव. कलर तरी खूप छान आलेला आहे. ह्यात थोडंसं कोथिंबीर. हां, नाही टाकलं. बस का? अजून कोथिंबीर आपल्याला लागणार आहे राईससाठी. हाय फ्लेम ठेवलेला आहे, ठीक आहे. 1 शिट्टी द्यायची फक्त, एक म्हणजे एकच शिट्टी द्यायची, त्यापेक्षा जास्तही नाही, त्यापेक्षा कमी पण नाही. जर तुम्ही म्हणत असाल 1 शिट्टीमध्ये शिजते का, दाखवतो तुम्हाला. शिजलेलं आहे का नाही शिजलेलं आहे, ठीक आहे. भेटूया शिट्टी लावताना, ठीक आहे. चलो गाईज. तर इथं आमचं झालेलं आहे. शिट्टी काढून बघूया. सो जस्ट ओपन दिस विसल. असं काढू. मस्त आपण ह्याला असं टाकू. ह्याला काय करायचं आहे, भात फक्त मेक शुअर करायचं आहे तुटतो, ठीक आहे. खालून वर, म्हणजे काय होतं, खालचं पार्ट खूप झालेलं असतं, वरचं थोडं एवढं पण नाही आहे प्रॉपर. मी बघितलेलं आहे. आणि याच्यावरती नंतर लीड नाही टाकायचं, ठीक आहे. सो दॅट्स इट फॉर टुडे. नंतर आम्ही खाणार, मस्त झोपणार.
चलो गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. अजून काय बाकी? बाय बाय.